नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आला आहे आणखी एक नवीन ब्लॉग। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवायचं कारण एकच होतं की मी आणि माझी आई जातोय आज तिच्या गावी, म्हणजे आईच्या माहेरी। तर आता आम्ही कुठे जातोय ते तुम्हाला सांगतो। तर आम्ही आता जातोय पाडव्यात। पाडव्याच्या पुढे आमचं गाव आहे ते। तर मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात। तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे, तर जयगडमध्ये आलेलो आहे। आणि तर मी मधला प्रवास जास्त काय रेकॉर्ड केला नाही, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी ते सगळं शूट केलं होतं। आणि ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी नक्की जाऊन तो व्हिडिओ बघावा। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथून आतमध्ये गेलो होतो आणि आता आपण ह्या साईडला खाली जातो आहे, कारण आपल्याला जायचं आहे फेरी बोटला। तर थोडंसं पेट्रोल पण भरायचं आहे, तर पुढे जाऊन पेट्रोल भरतो आणि मग भेटू मला डायरेक्ट फेरी बोटवर। तर मित्रांनो, आम्ही आता वर आलो आहे, जसं की तुम्ही माझ्या पाठी आता बघू शकाल। बघा, तिथे फेरी बोट थांबते आणि आई आईस्क्रीम घेते आणि आपल्याला पलीकडे जायचं आहे त्या साईडला। आणि तिथे तुम्हाला दिसलं तिथे तिकीट काउंटर आहे, तिथे तिकीट काढलं जातं आणि आईन 2 आईस्क्रीम आणला नाही। तर मित्रांनो, फेरी बोट अजून आले नाही, थोडा वेळ लागणार आहे। 2:15चा टायमिंग आहे, तर तोपर्यंत एक छोटासा नजारा एन्जॉय करा। तर मित्रांनो, आपण आता ज्याची वाट बघत होतो अर्धा तास, ते आता आले। आज आपण ह्याच्यातनं प्रवास करणार आहोत। मी ह्याच्यातनं भरपूर प्रवास केला आहे, पण तुम्हाला मी आता पहिल्यांदाच दाखवतो आहे। तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे, फेरी बोटत बसलेला आहे। पहिला सगळ्या गाड्या पार्क केली आणि नंतर आमच्या बाईक घेतल्या नाहीत। तर आम्ही आता दुसऱ्या साईडला जातो आहे। आम्ही आता जयगडवरून निघालेलो आहे। मित्रांनो, आपला स्टॉप आलेला आहे आता। तर मित्रांनो, मी आता आलो आहे, हे बघू शकता तुम्ही, ही आमची वाडी आहे, काताळे वाडी। आता नाव ते पुसलं गेलं आहे, नेटवर्क इकडे लावलं आहे, पार्क केलं आहे आणि इकडनं आता आम्हाला खाली जायचं आहे। खूप खोलात अशी आमची वाडी आहे, तर खूप खाली जायला लागतं। आणि हे बघू शकता तुम्ही, सगळीकडे असं कातळच कातळ आहे। तर चला, खाली भेटतो तुम्हाला डायरेक्ट। इथे आमच्या आजीचं, म्हणजे माझ्या आईचं जुनं घर इथे होतं पहिलं, ते आता बांधकाम चालू आहे। हे बघू शकता तुम्ही, माहेरचा, माझ्या आईच्या माहेरचा हायवे। आता मित्रांनो, एवढं खाली उतरायचं आहे आणि आता आम्ही इकडनं आलेलं आणि सगळी या साईडला सगळं जंगलच जंगल आहे। चला, आता एवढा खाली उतरायचं आहे। आमच्या आईचा असा गाव हा, आणि नाव आहे काताळे। आणि ह्या बघू शकता तुम्ही, आमच्या आजोबांच्या बकऱ्या भरपूरशा आहेत। ह्या बघा, हे बघा कसे बघते। आता चरायला चाललेत सगळे, हे आमचे आजोबा। चला पुढे दाखवतो तुम्हाला, आज मला आमचं घर दाखवतो। हे माझ्या आईच्या काकीचं घर, म्हणजे माझी सेकंड आजी, आणि हे आईच्या आईचं घर। हे आमच्या आजीचं घर आणि माझी आजी, माझी माई। तर मित्रांनो, आता जेवण बिवून झालं आहे, मस्त जेवण होतं। तर आता मी इथे थोडा वरती आलो होतो फोन लावण्यासाठी, कारण इकडे ना रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे थोडा वरती आलो होतो। तर मित्रांनो, मी तुम्हाला आता थोड्या वेळात खाली एक नदीसुद्धा आहे, ती दाखवून आणतो, आणि एक मंदिरसुद्धा आहे, ते पण दाखवून आणतो।
तर मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आम्ही आता आलो आहे, हे बघू शकता तुम्ही आमची नदी. पाणी बघू शकता तुम्ही, अजून पण खूप मोठं आहे पाणी, असं अजून आटलं नाही पाणी. आता तुम्हाला मंदिर दाखवतो. इथे एक शंकराचं मंदिर आहे छोटंसं, हे बघू शकता तुम्ही, नदीच्या बाजूलाच आहे. मला अजून एक मंदिर दाखवतो. माझ्या केसाकडे इग्नोर करा, केसांची हालत खराब झाली. असं जंगलातनं जायचं आहे. हे काय नाव आहे मंदिराचं आई? काय ग मंदिराचं नाव काय? ग्रामदेवता. पुढं काय? भैरी कालकी झटकी. हां, तर चला पुढे दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथून पायटण आहेत वरती जायला. तर मित्रांनो, हे बघा, हे दुसरं मंदिर, ते भैरी कालकी चंडिका असं नाव आहे मंदिराचं. तर मित्रांनो, खूप असं जुनं मंदिर आहे, ते बघू शकता तुम्ही. आतमध्ये आता मी जाऊ शकत नाही, तर बाहेरूनच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर हे बघू शकता तुम्ही, आणि बाहेरून अशी कन्हेरीची झाडं पण लावली नाहीत इकडे. आणि मस्त सूर्य खाली जातोय, आता सनसेट होतोय. तर चला परत नदीच्या इकडे जाऊया. तर मला एक सांगायचं राहिलं, ही सान आहे देवीची. इथे आपला शिमगा भरतो, म्हणजे पालखी नाचवली जाते इकडे, आणि इथून वरती मंदिराकडे जाते पालखी. हां, तुम्हाला एक धबधबा पण दाखवतो. हा बघू शकता तुम्ही. आता पाणी थोडं आटलं आहे म्हणून, नाही ते फुल भरलेलं असतं. आमच्या इकडे असं कातळ आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसा हा वाटला ब्लॉग नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा, आणि तुमच्या वाला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक चांगलं असं कमेंट नक्की करा. पण मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.